आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सीजीएल परीक्षेमध्ये असणारा एक्झामचा पॅटर्न. याच्यामध्ये बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन ही 2 स्टेप्स मध्ये होते, टायर 1 आणि टायर 2. टायर 1 मध्ये तुम्हाला 4 सेक्शन आहेत. पहिला आहे जनरल इंटेलिजन्स, ज्याला आपण रिझनिंग म्हणतो. दुसरा आहे जनरल अवेअरनेस, ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स हे विषय असतात. तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि चौथा आहे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. तर थोडक्यात रिझनिंग, जनरल अवेअरनेस, मॅथ्स आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन या प्रत्येक सेक्शनवर तुम्हाला 25, 25, 25, 25 असे 100 क्वेश्चन पडतात आणि याला तुम्हाला टाइम ड्युरेशन 1 तासाचा आहे आणि 0.50 निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.50 म्हणजे 2 क्वेश्चन तुमचे चुकले तर 1 बरोबर आलेला क्वेश्चन तुमचा रॉंग होईल. तर जी मुलं टायर 1 परीक्षा पास होतात ते टायर 2 ला जातात. टायर 2 मध्ये बघा, पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 2 मॉड्यूल आहेत. पहिल्या मॉड्यूल मध्ये आहे ते रिझनिंग आहे आणि मॅथ्स आहे. दोन्ही टॉपिकला 50-50 क्वेश्चन पडत असतात. पण टायर 2 ला प्रत्येक क्वेश्चन हा 3 मार्काला असतो. म्हणजेच मॅथ्स आणि रिझनिंगच्या 30-30 क्वेश्चन साठी तुम्हाला 180 मार्क असतात. त्याच्यानंतर जो सेक्शन 2 आहे त्याच्यामध्ये बघा, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असतं आणि जनरल अवेअरनेस असतं. तर याच्यामध्ये इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनला 45 क्वेश्चन असतात आणि जनरल अवेअरनेसला 25 क्वेश्चन असतात. म्हणजे एकूण 70 क्वेश्चन असतात. तर ह्या 70चे इंटू 3 म्हणजे 210 मार्क त्यासाठी असतात. त्याच्यानंतर एक शेवटचं कम्प्युटर नॉलेज टेस्टिंग तुमचं केलं जातं. 15 मिनिटाचा एक सेक्शन असतो. 20 क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात. म्हणजे 20 इंटू 3 60 मार्क तुम्हाला कम्प्युटरला असतात. तर एवढ्या सर्व मार्क्सवर तुमचं सिलेक्शन होत असतं. त्याच्यानंतर ही जी काही मुलं ही डेटा एंट्रीच्या पोस्टसाठी असतात तर त्यांच्यासाठी डेटा एंट्री टेस्ट एक होते आणि ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे त्याच्यासाठी ज्या स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या वॅकन्सी आहेत त्या मुलांचा एक स्टॅटिस्टिक्सचा सेपरेट 100 क्वेश्चनचा एक पेपर होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला टियर 1 आणि टियर 2 मध्ये सिलेबस आहे. तर स्पेशली जे जनरल एक्झाम देणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी 4च विषय महत्वाचे आहेत. ते आहेत मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन आणि जनरल अवेअरनेस आणि थोडंफार तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज हवं. थँक्यू.